पुढची बातमी पाहूयात। मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीकेचे बाण सोडले। कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केलाय आणि त्यांनी शिंदेंसह शिवसेनेच्या इतर नेत्यांवरती सुद्धा घणाघाती टीका केली। आतापर्यंत एकनाथ शिंदेंबाबत सॉफ्ट कॉर्नर असलेल्या जरांगे पाटलांनी एकदम विरोधकाची भूमिका स्वीकारल्याने आश्चर्य आता व्यक्त केलं जात आहे। काय घडलं एकंदरीत पाहूयात या रिपोर्टमधून। केलंच ना शिंदे साहेब, तुम्ही तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता। शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही। जा तिकडे। म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संग? एक एकूण ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता। मराठा आरक्षण आंदोलनाच्या सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांवर टीका केली, पण जरांगे पाटलांनी कधीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही। पण यावेळी कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीत रद्द झाल्यानं जरांगेंचा पारा चढलाय। जरांगेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलंय। तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी। केलंच ना शिंदे साहेब, तुम्ही तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता। शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही। जा तिकडे। बघा मी बी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडे? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संग? एक एकूण ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे। आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री। शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी। जीवाची आग होती आमची इथं, मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी। मराठ्याचं वाटलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाही। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ओबीसीच्या आंदोलनाला फूस दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा नेता ओबीसी आंदोलनाच्या नियोजनाची बैठक घेतो असा आरोपही केला। एवढंच नाही तर शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे असंही बोलायला जरांगे विसरले नाहीत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची। ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका, कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय। 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावायला घेतात, 1 रुपया नाही। विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती। जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेची शिवसेनेनं तातडीनं दखल घेतली। शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटलांना पत्रकार परिषदेतच फोन केला। काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी। नाही, मी आता बोलतो ना, मी आता कोल्हापूरमध्ये होतो। मी आता संध्याकाळी गेल्यानंतर मी आता शिंदे साहेब। अरे आम्ही शिंदे साहेबासाठी इतक्या खस्ता खातो। जरांगेंचं शिवसेनेविरोधातील आक्रमक रूप पाहिल्यानंतर शिवसेना थोडी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंशी चर्चा सुरू केलेली असून चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला। कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळू लागली। जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल। जरांगे पाटलांनी यावेळी खासदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांच्यावर सुद्धा टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळालं। जरांगेंचा हा आक्रमक बाणा पाहून शिवसेना जरांगेंची समजूत काढण्यासाठी तातडीनं हालचाली करेल यात शंका नाही। विजय चिडे, जय महाराष्ट्र, जालना।